पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन याच्याकडे होत आहे. आदरणीय कासरसाईगावचे उद्योजक जुनेदभाई मुलानी हे देखील या क्षणी उपस्थित होत आहे. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. शब्दाने मित्र परिवाराचे हृदय जिंकणारे आमचे जुनेदभाई, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गोलंदाजीसाठी गोलंदाज राजू सकरगे, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुमित राजेवडे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय शेखर साठे. 3 षटकांची मॅच. जो संघ जिंकणार तो संघ मात्र तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान होणार. कट केल्या बॉलला यावेळेस चटाकचा कव्हरला खेळाडू आहे चुल्ला, मात्र तिथे थोडेसे गाफील राहिले आणि त्याचा मात्र फायदा मिळालाय इथे सुमितच्या बॅटमधून मात्र आलेला डीप कव्हरला चौकार. चौकार देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावाच्या आहेत त्या 9. 9 रन. मोठा फटका आहे लॉंगच्या दिशेने, बॉडी वेट ट्रान्सफर करा चेंडू चाललाय लॉंगच्या दिशेने, सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले प्रगतीपथावरती असताना 13 धावा. लागोपाठचे 3 चौकार आपण पाहतोय सुमितच्या बॅटमधून इथे आलेत. आदरणीय बाळासाहेबजी विंताडे साहेबांनी प्रश्न पडला, या मैदानावरती 5-5 षटकार गेलेत, लागोपाठचे रिव्हर्सचे 5 गेलेत, 118 धावा कशा काय झाल्या हाही प्रश्न आहे. हा चेंडू मोठा फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये 1 धावाली कानिफकडे आपण पाहतोय कॅच इथे ड्रॉप झालाय. कारण क्रिकेट म्हटलं की क्रिकेट रेकॉर्डनेच ओळखलं जातो आणि रेकॉर्ड बनवले जातात रेकॉर्ड मोडण्यासाठी. हे आपण पाहिलेलं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 114 धावा धावफलकावरती पहिले षटक अगदी प्रगतीपथावरती ते असताना माणूस की वॉरियर्स दिवडचा संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. मोठा फटका आहे यावेळेस आपण पाहतोय उडवलाय हाय अँड सम, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. खऱ्या अर्थानं प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवाच्या उत्सवानिमित्त आपण पाहिलं तर या कासरसाई गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं देखील आपण पाहतोय सुरू झालेलं आहे. वारकरी संप्रदायासाठी मात्र कासरसाई गावाला ओळखलं जातं. त्याचबरोबरीने उद्योग नगरी म्हणून देखील कासरसाई गावाकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा आसमानी टोलाय चेंडू मात्र बॅक टू बॅक त्याच दिशेने, कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले, षटकार. आणि आगामी काळामध्ये देखील आपण खऱ्या अर्थानं पाहणार आहोत नामांकित कुस्त्यांचा जंगी आखाडा देखील या मैदानावरती होणार आहे. आदरणीय कुंडलिक भाऊ शिंदे यांचं देखील अशाकडे आगमन होतंय. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. अनेक राज्यातून आपण पाहिलं तर कर्नाटक केसरी असेल किंवा पंजाब केसरी असेल, अशा विविध क्षेत्रातून मात्र अनेक राज्यातून मात्र नामवंत मल्ल या कासरसाई गावामध्ये दाखल होणार आहेत. धावफलकाकडे आपण मैदानामध्ये पुण्यात बघूयात. 1 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावाच्या आहेत त्या 26. कासरसाई गाव म्हटलं की आपण पाहिलं तर उद्योग क्षेत्रातलं एक मोठं नाव. त्याचबरोबरीने कासरसाई गाव म्हटलं की शेतकऱ्यांची भूमी म्हणून मात्र या गावाला ओळखलं जातं. त्याचबरोबरीने क्रीडाची आणि खेळाची परंपरा म्हणून मात्र या कासरसाई गावाकडे पाहिलं जातं. आज त्याच कासरसाई गावामध्ये आपण पाहतो मग क्रिकेट असू द्या, त्यानंतर आपण पाहिलेलं तर मग मैदानी कुस्त्यांचा आखाडा असू द्या, बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा असू द्या, विविध स्पर्धा आपण या कासरसाई गावामध्ये पाहिल्यात. सामन्याकडे पुन्हा मैदानामध्ये बघायचे. 26 वरती धावफलक. कोलवट टप्प्याचा बॉल होता, यावेळेस खुदून काढण्याचा प्रयत्न, लॉंगच्या दिशेने चेंडू इथे स्थिर केला. 1 धाव इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर मात्र केला जाणार नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय विराज जाधव. गोलंदाज तयार. पुण्यात विराज उजव्या हाताने समोर टाकलेला बॉल होता, उंच गेला, फटका फसलाय, चेंडू हवेत. निखिल आलाय चेंडूच्या खाली, टिपतोय जाईल, विकेट होईल पतन. फलंदाज शेखर होतोय बाद. आणि आता मात्र मैदानामध्ये बघायचं यावेळेस विकेट तर आपल्याला पाहायला मिळाली. शेखर मैदानामध्ये बाद होतोय. नवीन फलंदाज देखील इथे मैदानात दाखल जरूर झालाय. प्रथम क्रमांकासाठी 1,11,000 रुपये.
कासारसाई गावचे आपण पाहतोय माजी सरपंच आदरणीय बाळासाहेबजी भिंताडे यांच्या वतीने सौजन्य लाभले. द्वितीय क्रमांकासाठी 71,000. माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रदीपजी भिंताडे यांच्या वतीने आपल्याला सौजन्य लाभले. तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये. माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय ललितजी शिंदे यांच्या वतीने आपल्याला सौजन्य होत आहेत. गोलंदाज तयार. मोठा फटका दे खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू इथे डॉट. चतुर्थ क्रमांकासाठी 31,000 रुपये आपण पाहिले तर ज्यांनी आपल्याला सौजन्य केले उद्योजक आदरणीय दत्तात्रयजी मुरकुटे. पाचव्या क्रमांकासाठी 21,000 रुपये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. ग्राउंड सौजन्य ज्यांनी आपल्याला मैदान आपल्याला ज्यांनी सौजन्य केलेले ते आदरणीय बाळासाहेबजी शिंदे अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट कासारसाई, विठ्ठल कुंडीजी शिंदे माजी उपसरपंच कासारसाई. याही वेळेस चेंडू डीप कव्हरची दिशेने चाललाय. 4 धाब्यांसाठी आज चौकार आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील मानाचे प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच ज्यांनी चषक सौजन्य केलेत कासारसाई गावचे माजी उपसरपंच माऊली आबा केमसे. मॅन ऑफ द सिरीजसाठी एसपी हॉटेलचे ओनर विजय शेठ पोबळे. उत्कृष्ट फलंदाजासाठी तेजेजी बुरुंगुले. त्याचबरोबर बेस्ट बॉलर उमेशजी ओझरकर. पंचजीने सौजन्य केले सचिनजी गवळी उद्योजक. साऊंड सिस्टम दिमाग शितोळे उद्योजक. बॉल आणि स्तंभ ज्यांनी सौजन्य केलेत. यावेळेस आपण पाहतोय सफल झाले परंतु चेंडू परफेक्ट यॉर्कर अक्षरशः दांडी गोल होताना आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद आणि ओव्हरस्टेपिंग साठी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय. बॉल आणि स्तंभ रमेशजी पवार, नारायणजी खाणेकर, त्याचबरोबरीने शरदजी शेडगे. त्याचबरोबर फायनलच्या 4ही संघासाठी ज्यांनी आपल्याला टी शर्ट सौजन्य केलेत हिरामनजी भिंताडे, जुनेदभाई मुलाडी, विजयजी कुंभार. गॅलरी ज्यांनी सौजन्य केली विवेकजी शितोळे. पाणी व्यवस्थापन आपण पाहतो ज्यांनी केली श्री हरी कवितके. या सर्व पक्षाच्या मान्यवरांचं मनपूसून धन्यवाद. आणि इट्स अ नो बॉल. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल होता. नियमांची चौकट आखून देणाऱ्या साकारनं खेळाला क्रिकेट म्हटलं जातं आणि हा क्रिकेटचा खेळ नियमाने भरलेला आहे. तुम्ही नियमापेक्षा जर आपण पाहिले तर अधिक काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तिथे तुम्हाला दंड केला जातो, दंड दिला जातो. आता बघायचं विराटचा हा चेंडू नो बॉल होता. पुढे खोलवर टप्प्याचा बॉल इथे वापर केलाय. लॉंग ऑफच्या चेंडू खेळला जाईल तोपर्यंत इथे मैदानामध्ये आली एक सिंगल आणि या एका धाव्याच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत आता 33 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर अगदी दुसरं षटक 3 षटकांची मॅच आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना आहे. म्हणजे जो संघ जिंकणार तो संघ 51,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानाचा करंडक मिळवणार. पराभूत संघ 31,000 वरती. यावेळेस आपण पाहतोय जमिनीवरती गुडघा टेकवलाय आणि सुमित राजूने सांगितलंय घुटना टेक और ये सिक्सर देख. 6 रन. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा ज्या धाफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा टीम. तर सामन्याकडे आपण इथे मैदानाच्या मध्ये पुढे वळणार आहोत आणि आता मात्र बघायचं मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज जो मात्र इथे मैदानाच्या मध्ये तयार आहे. धाफलकावरती 39 धावा. अगदी षटक आपल्याला पाहिली मिळालेली आहेत. चला स्पीडअप करा टीम. या स्पर्धेचे आपण पाहतो बक्षीस जाते ज्यांच्या वतीने बॉल आणि स्तंभ यांनी सौजन्य केलेत. सन्माननीय रमेशजी पवार यांचं देखील अशा आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी आपण पाहतोय मैदानामध्ये. सन्मानाने बाहेर जाऊ द्या. सामन्याकडे घेऊन जाईल मैदानाच्या मध्ये पुढे येता मैदानामध्ये आपण इथे पाहतोय छोटे इथे डॉट आलाय. गोलंदाजीसाठी तेजस आलाय.
39 वरती धावफलक. शेवटचा षटक इथे अजय स्ट्रायकिंग एंडला तयार. पुण्याचा बॉलर धीम्या गतीचा बॉल होता, यावेळेस हुक केल्या बॉलला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू होता, चेंडूला पाठमोरा जरूर झालाय. अगदी चेंडू सीमारेषेच्या जवळ तिथे अडवला जाईल. एकच धाव इथे मैदानामध्ये आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव आहे आणि या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 40. थोडीशी शांतता पण इथे मैदानाच्या मध्ये जरूर पाहतोय. धावफलकावरती पुढे आता वेगाने चेंडू इथे हाताळलाय. शॉर्ट एक्सचा कव्हरच्या काढला, इथे बीट केलाय. चेंडू चालला एक्सचा कव्हर मध्ये, धावा मिळतील इथे 4. आणि आता मात्र तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय बीमर साठी. चौकार तर आलाय, परंतु नो बॉल आहे की नाही हे मात्र इथे तपासलं जात आहे. युवाने ते सन्माननीय अतुलजी भिंताडे यांचं देखील अशा ठिकाणी आगमन झालं. भाऊ आपलं देखील मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार साईच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तिसरे पंच आपण पाहिले तर नक्कीच मैदानामध्ये इथे आता निर्णय घेत आहेत. भीमरसाठी आपण पाहतोय तिसरे पंच इथे निर्णय घेत आहेत. टेक्नॉलॉजी आहे, 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं जगभरामध्ये प्रसारित करतोय युट्यूब वाहिनीच्या द्वारे. या सामन्यानंतर आपण पाहायला गेले तर नक्कीच ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय, मेगा फायनल हे मात्र थोड्याच वेळामध्ये देखील तुमच्या भेटीला येणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकावर इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. धावफलकाकडे आपण मैदानाच्या मध्ये पुढे पाहतोय. धावफलकावरती 44 वरती धावफलक आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये तयार. पुढे तेजस शेवटचं षटक इथे प्रगती पथावर असताना तापींचा डोंगर उभतोय. सुमित मात्र राजीवडे स्ट्रायकिंग एंडला. लोअर फुल टॉस होता, यावेळेस पिक केलाय. ही मनगटी पॉवर दाखवली आहे आणि चेंडू चालाय सरळ डीप स्क्वेअर लेग मध्ये, सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. टाळ्यांचा गजर इथे करूया. माणूस की वॉरियर्स तिबट संघात इथे अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा पुन्हा एकदा एका हाताच्या साह्याने अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू जरूर होता, परंतु फक्त चेंडूला दिशा दिली आणि त्याच मात्र या चेंडू चांगल्या चेंडूची दशा खराब केली सुमित राजीवडेने. सुमितच्या बॅटमधून मात्र पुन्हा चौकार, 4 रन. आणि आता मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये इथे पुढे एकदा लोअर फुल टॉस होता. थोडासा डीप होणारा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करतील. एक धाव इथे आली, दुसऱ्या धावेचा आणि तिथे मात्र बघायचंय डायरेक्ट हिट. फलंदाज मैदानामध्ये झालाय बाद. 55 धावा आहेत, 56चं टार्गेट सेट केलेले. तर पहिला डाव आपण पाहतोय मैदानामध्ये जरुरी संपलेला आहे. 55 धावा स्कोरबोर्ड वरती, 56चं टार्गेट आता इथे सेट केलंय.
चला फिल्डिंग लावून घ्या टीम. 55 झालेले 56 बनवायचे आहेत. चला स्पीडअप करा टीम. बॅट्समन चला. 56चं ते टार्गेट ठेवलेलं आहे. पहिला डाव आपण पाहतोय ते मैदानामध्ये संपलाय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय मॅच आता मैदानामध्ये सुरू आहे. दोन संघ ते मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि एका बाजूने माणुसकी वॉरियर्स दिवडचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरेचा संघ आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. आता बॅट्समन देखील इथे दाखल होत आहेत आणि यानंतर मात्र या स्पर्धेची मेगा फायनल दोन्ही तगडे संघ मात्र तयार आहेत आणि दोन तगड्या संघांमध्ये मात्र एक कडवी झुंज या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. यातील मात्र शंका नाही कारण दोन्ही संघाने सन्माननीय जगन्नाथजी जाधव आणि त्याचबरोबर सोमनाथजी जाधव या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत. सामन्याकडे आपण मैदानामध्ये पुन्हा बघणार आहोत. 55 झाल्यात 56 बनवायचे आहेत. त्याचबरोबर आमचे उत्तमरावजी चंदन त्याचबरोबर सर्व सहकारी मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. खास आपण पाहिले गेले तर जेव्हा जेव्हा नेरे संघ खेळतो तेव्हा तेव्हा त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मग मुळशी तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या ही सगळी मंडळी या क्रिकेटसाठी क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी. सुनीलजी जाधव देखील आपण पाहतो उपस्थित आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत. आणि आज तर घरच्या स्पर्धेमध्ये उत्तमजी जाधव साहेबांना पुन्हा एकदा विनंती. उत्तमजी चंदन यांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठावरती या आपलं स्वागत. तर मॅच कडे आपण इथे पुन्हा एकदा वळणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार सुमित राजवडे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रिन्स ऑफ नेरे म्हणून मात्र ओळखला जाणारा निखिल एलवंडे. तर दुसऱ्या बाजूने हार्ड हिटर किरण जाधव. पहिलाच बॉल होता. यावेळेस आपण पाहतोय वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूने इथे सुरुवात. निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये इथे असणार आहे कारण आता पाहतो मैदानामध्ये महत्वाची सन्मानाची लढाई आहे. प्रतिष्ठेची लढाई मैदानाच्या मध्ये सुरू आहे. दाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 0. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो शून्याचे करून मंथन शोधू बरेच काही बसू एकाच्या बाजूला तर लाख मोल करू तयाला. यावेळेस कॅच सोडलाय आणि कॅच कोणाचा सोडलाय तर निखिलचा सोडलेला झेल. हा झेल मात्र महागात पडू शकतो मित्रांनो. अनेक मैदान या खेळाडूने गाजवलेत. अनेक मॅन ऑफ द सिरीज मात्र या खेळाडूने मिळवलेली आहेत आणि निखिल एलवंडेला मिळालेले चिवदान. फिल्डिंग मध्ये होणारा थोडासा बदलाव. धावफलकावरती आपण पाहतो धावा 1. समोर मात्र किरण जाधव. समोर टाकलेला बॉल होता. जितक्या वेगाने आलाय तितक्याच वेगाने फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आता मात्र इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती धावा 5. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघतोय सुमित राजवडे. लोअर फुल टॉस यावेळेस वळवलाय. मनगटी पॉवर दाखवली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. या स्पर्धेच्या रविंद्र आपण पाहतो यांचं नुकतंच शुभागमन या स्पर्धेची बक्षीस जाते ज्यांच्या वतीने द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला सौजन्य लाभलंय असे या स्पर्धेचे बक्षीस जाते. माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रदीपजी भिंताडे साहेबांचं याच्याकडे आगमन साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. पुढे लोअर फुल टॉस थोडासा डीप होणारा चेंडू होता. यावेळेस अगदी बॅकअप हँड बॉल रिलीज केला.
दुसऱ्या गावचे युवा उद्योजक सन्माननीय मनोजी आभांडे हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. सन्माननीय मनोजी आभांडे साहेबांना विनंती आहे, या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. फुल टॉस बॉल आणि आता मात्र वळवलाय बॉलला मिड विकेट मध्ये. चेंडू मात्र इथे सीमारेषेच्या बाहेर मैदानाला गुदगुल्या करत आलेला चौकार. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय. हा चेंडू इथे बीमार आहे की नाही हे मात्र आता तपासलं जाणार आहे. तिसऱ्या पंच आपण पाहतोय अजय आवळे सर. आता मात्र मैदानामध्ये बघायचं आहे, शेडी चौकर तर आलेला आहे, परंतु हा चेंडू वरती बीमर आहे की नाही हे मात्र आपण इथे तपासणार आहोत. समस्त ग्रामस्थ कासार साईकरांचं एक बहार आयोजन लॉर्ड्स ऑफ मुळशी. लॉर्ड्सचं मैदान म्हटलं की आपल्याला नक्कीच आणि सगळे आपण पाहिले तर टीमच्या ओनरने ज्या प्रकारचं मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये या मैदानासाठी जे केलेलं आहे, एक हिरवाईने नटलेलं क्रीडांगण आणि सध्या मी म्हणेल मुळशी तालुक्यामध्ये इट्स अ फेरी डिलिव्हरी. सर्वाधिक जर आपण पाहिलं तर मैदान कुठल्या परिसरामध्ये येत असेल तर मी म्हणेल या कासारसाई गावामध्ये येतात. अनेक मैदान आहेत, ग्रास मैदान आहेत, मातीची खेळपट्टी आहेत. जशी खेळाडूंना क्रीडांगण हवी आहेत ना त्या प्रकारची क्रीडांगण मात्र खेळाडूंना खेळायला मिळत आहेत. तर बघायचं एक षटकाचा खेळ संपलाय. धाफलकावरती 16 आहेत, 12 चेंडू आहेत, 40 धावा. अजूनही इथे मात्र जिंकण्यासाठी तुम्हाला ज्या बनवायच्या आहेत. 12 चेंडू 40 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार अमित सावळे. संतांचं एक सुंदर वाक्य आहे. संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलीचे पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. तुमचे प्रयत्न इतके मोठे आणि शर्यतीचे पाहिजेत की तुमच्या प्रयत्नासाठी परमेश्वराने मैदानावरती उतरलं पाहिजे. प्रयत्न इतके शर्यतीचे असावे. 12 चेंडू 40 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अमित सावळे. तर स्ट्रायकिंग एंडला किरण जाधव. आकुटप्याचा बॉल होता लिडिंग एज, परंतु तिथे मैदानामध्ये बघायचं आता एकेरी दुहेरी धावाने काम होणार नाही. तुम्हाला जिंकायचं असेल तर चौकार षटकार खेळावे लागणार आहेत. अब नहीं चलेगा इक्का दुक्का. तुम्हें जीतना होगा तो लगाना होगा चौकार छक्का. एकेरी दुहेरी धावाने काम होणार नाही तुमचं, कारण शेवटच्या 11 चेंडू 39 ची गरज आहे. हे समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा निखिल. लोअर फुल टॉस पॅडल स्वीपचा स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू सिंगल इथे जरूर आली. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, एकच धाव आली आणि या एका धावेच्या बदल्याने आता संघाची धावसंख्या देखील आपण पाहतो पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. धावफलकावरती 18 धावा. दोन्ही संघाने एक एक पराभव जरी झालाय सेमीफायनलच्या मॅच मध्ये, परंतु असं म्हणतात ना लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. लीडिंग एज यावेळेस मात्र थर्डमॅनचा खेळाडू. आता तो खूप लवकर कमिटमेंट झालाय आणि पकडलाय झेल. फलंदाज किरण जाधव बाद. फलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये आता 18 धावा आहेत. 9 चेंडू 38 ची गरज. 9 चेंडू 38 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे. तुमचे विचार मात्र पॉझिटिव्ह थिंकिंग असणं फार गरजेचं आहे. असं म्हणतात ना कुठलंही क्षेत्र असू द्या, कुठलाही फॉर्मॅट असू द्या, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती आत्मविश्वासाने लढता हे महत्वाचं आहे. कारण आपलं नशीब देव नाही तर आपलं नशीब आपलं काम बनवतो. आपलं नशीब आपले कष्ट ठरवतो. आज तेजस आलाय कारण या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावरती 5-5 षटकार लागोपाठचे आलेले आहेत. या मैदानात सर्वाधिक महागडं षटक आपण पाहिलेले 34 धावेंचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. चला वेळ वाचवायचा आहे पुन्हा एकदा टीम. संगणकाचं लक्ष वेधणारे वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे.
आयुष्यामध्ये एकच गोष्ट अशी असते की सगळ्यात महागडी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे वेळ आहे. त्यामुळे वेळ वाचवा. लोअर फुल टॉस यावेळेस आपण पाहतोय. ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत सुमित राजवडे. चेंडूला कव्हर करतोय. एकच धाव आली. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि या 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 37 धावा. 19 वरती धाव फलक. यानंतर ग्रँड फिनाले महान टीम लढत, महान टीम सामना देखील आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 19 वरती धाव फलक आहे. 8 चेंडू 37 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हे 2 चेंडू या डावातले अतिशय महत्वाचे असणार आहेत. क्रॉस द बॅट इथे गेल्या. पाय चाललेले नाहीयेत. अचूक टप्पा मैदानाच्या मध्ये अमित सावळेचा पाहायला मिळतोय. अमित सावळेचा अचूक टप्पा आणि बाहुबली मधला कटप्पा हे समजायला तयार नाही. ती परिस्थिती उद्भवलेली आहे मैदानामध्ये. 7 चेंडू 37 ची गरज. या स्पर्धेच्या मित्र आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. त्यांच्या वतीने आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाजासाठी पारितोषिक सौजन्य लाभले सन्माननीय उमेशजी उजरकर यांचं स्वागत. आणि स्वागत मात्र झालं या षटकाराने. 25 वरती धाव फलक इथे आहे. शेवटचे 6 चेंडू 31 ची गरज. शेवटचे 7 चेंडू 31 धावा. 31 रन. तुम्हाला मैदानामध्ये ती शक्ती दाखवावी लागते. तुम्हाला ती मैदानामध्ये ताकद दाखवावी लागते. तुम्हाला मैदानामध्ये ते एफर्ट्स दाखवावे लागतात. 6 चेंडू 31 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूने आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा मैदानामध्ये आज प्रेक्षकांची मोठी मांदी आळी. दर्दी प्रेक्षक आज गर्दी करतायत. प्रामुख्याने आपण पाहिले गेले तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुन्हा मॅच कडे आपण इथे वळणार आहोत. 6 चेंडू 31 ची गरज आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. बॉल तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस इथे मात्र डॉट आला. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय संग्राम जाधव आता हिमांशू, त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर हिमांशू चोबे, अनिलजी सातपुते या मान्यवरांच्या यशाकडे आगमन झाले. त्यांचंही समस्त ग्रामस्थ कासारसेच्या वतीने स्वागत. क्रॉस झपाटीने खेळायचा प्रयत्न होता मिड विकेट मध्ये. आता फलंदाजांचे खांदे पडलेले आहेत. क्रिकेट मधला रेकॉर्ड आहे, क्रिकेट मधला इतिहास आहे. एका चेंडू मध्ये 11 झालेले आहेत, एका चेंडू मध्ये 18 झालेले आहेत, एका चेंडू मध्ये 286 धावा देखील झालेल्या आहेत. हा क्रिकेट मधला इतिहास आहे. त्या 286 धावा कशा झाल्या त्याचा इतिहास मी मात्र नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. या स्पर्धेच्या उमेदवार आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय सन्माननीय निहालजी पठाण यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत. शेवटच्या आता चेंडू शिल्लक राहिलेत आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 4 चेंडू 30. रिव्हरचा फटका. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या दिशेने चाललाय. धावा मिळतील इथे मैदानाच्या मध्ये. 4 आलेला चौकार. आपण चर्चा केली 286 धावांची आणि खऱ्या अर्थानं विक्टोरिया आणि स्कॅच यांच्यामध्ये 15 जानेवारी 1894 मध्ये सामना सुरू होता आणि त्याच वेळेस एका फलंदाजाने तो चेंडू मारला. तो चेंडू मैदानाच्या कडेला काही झाडं होती, त्या झाडांवरती जाऊन तो चेंडू अडकला. पंचाने सांगितलं की मला तर चेंडू दिसतोय, तो तुम्ही चेंडू कसाही काढा, चौकारही नाही षटकारही नाही, कारण मैदान कडेला जी झाडं होती ती झाडांच्या फांद्या सगळ्या मैदानावरती होत्या. आणि तोपर्यंत कोणी तलवारी आणल्या, कोणी कुऱ्हाडी आणल्या, कोणी बंदुकी आणल्या, कसा बसा चेंडू खाली पाडला. पण तोपर्यंत त्या 2 खेळाडूंनी 286 धावा पळून काढल्या होत्या. हा क्रिकेट मधला रेकॉर्ड आहे, इतिहास आहे. नो बॉल आहे आणि आता मात्र बघायचं इथे चौकारही आलाय. 3 चेंडू 21 ची गरज आहे. परंतु तसं काही इथे मैदानाच्या कडेला झाडं नाहीयेत आणि मैदानावरती फांदेही नाहीयेत. परंतु असं म्हणतात ना क्रिकेट मध्ये हाही नियम आहे
क्रिकेटमध्ये बॉल जोपर्यंत प्ले आहे तोपर्यंत तुम्ही किती धावा काढू शकता. 3 चेंडू 21 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सय्या. फ्रीटचा चेंडू होता, क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र बघायचा आहे, अगदी चाललाय इथे ए स्टँड वरती चेंडू आदळलाय, परंतु लॉंग स्टॉप मध्ये सीमारच्या जवळ चेंडू अडवलाय. त्यामुळे आताची एकच धावी ते 22 रूपाने मिळणार आहे. एक धावी ती आलेली आहे एका धावीच्या पद्धतीने धाफलकावरती 36. 2 चेंडू 20 ची गरज. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज सय्यार मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. हा चेंडू ते सोडून दिला, औषधीच्या पाय टाकलेला चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये असेल. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट जर आणि तर शिवाय हे पूर्ण देखील होत नाही. मोठा फटका आडव्या बॅटने खेचला. यावेळेस पुढे विकेट मध्ये खेळाडू आहे, चेंडूला थांबवतील. एकच धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आणि या एका धावेने स्कोरबोर्ड वरती 38. 1 चेंडू आणि 18 ची गरज आता. आणि आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान होतोय इथे माणुसकी वॉरियर्स दिवड संघ आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. या स्पर्धेच्या मित्रांनो पाहतोय बॉल आणि स्तंभ सौजन्य केले सन्माननीय नारायणजी खाणेकर साहेबांच्या श्री आगमन होते. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत.